महाविकास आघाडीचं सरकार येणार असल्याचा विश्वास बाळासाहेब थोरातांनीही व्यक्त केलाय। तर निकालाच्या आधीच बाळासाहेब थोरात यांनी साम टीव्हीवर महाविकास आघाडीचं सरकार येणार असल्याचा दावा केलाय। तर महायुतीचं सरकार हे भ्रष्ट पायावर उभं होतं असं थोरातांनी टीका करताना म्हटलेलं आहे। मवियामध्ये मुख्यमंत्री पदाचा वाद हा दुय्यम आहे असंही थोरातांनी म्हटलं। एकूणच या ठिकाणी महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्री पदाचा कोणताही वाद नाहीये हे दाखवण्याचा प्रत्येक नेत्याकडून प्रयत्न होतोय। थोरात साहेब काय सांगाल, काय उद्या निकाल लागेल, काय अपेक्षित आहे? निकाल तर महाविकास आघाडीच्या बाजूला लागणार आहे। किती वाईट पद्धतीनं इलेक्शन झालेलं आहे हे वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही। पण एक महत्त्वाचा मुद्दा आहे की मुख्यमंत्री पदासंदर्भात वेगवेगळे वाद होताना दिसत आहेत। फार दुय्यम आहे। महायुतीचं सरकार भ्रष्ट पायावर उभं राहिलेलं सरकार आहे। त्यांचे गठनच भ्रष्ट पद्धतीने झालेलं आहे। त्यामुळं प्रश्न एकच राहतो की यांना घालवणं आणि महाविकास आघाडीचं आणणं।